36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्यानं चढउतार होत असतानाच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि वाहनधारक आर्थिक तणावाखाली आले. तर इंधन दरवाढीचा थेट परिणाम वाहतूक खर्च, शेतीमाल वाहतूक आणि किराणा वस्तू आणि दैनंदिन जीवनावर होतोय. परंतु दुसरीकडे काही व्यावसायिक आणि पेट्रोल डिझेल संबंधित व्यवसाय करणाऱ्यांना यामधून मोठा फायदा होत असल्याचं चित्र दिसून येत आहे. पेट्रोल पंप चालक, वाहतूक कंत्राटदार, तेल साठवणूक करणारे व्यापारी तसेच काही खासगी ट्रान्सपोर्ट कंपन्यांना वाढत्या दरामुळे अधिक नफा मिळत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. यामध्ये भर म्हणजे अनेक ठिकाणी 3-3 दिवस पेट्रोल आणि डिझेल उपलब्ध होत नसल्यानं नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. वाहनधारकांना इंधनासाठी लांब अंतर पार करावं लागतंय. तर काही ठिकाणी पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसल्याचं चित्र पाहायला मिळतंय. ग्रामीण भागात शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, पंप, जनरेटर यासाठी डिझेलचा मोठ्या प्रमाणात वापर करावा लागतोय. त्यामुळे शेतीचा खर्च वाढत असून उत्पादन खर्चातही मोठी भर पडते. यामुळे शेतकरी वर्गामध्ये नाराजी व्यक्त होते. नागरिकांचं म्हणणं आहे की सरकारने पेट्रोल डिझेलवरील कर कमी करून सामान्य जनतेला दिलासा द्यावा, अन्यथा महागाईचा भडका आणखी वाढून सर्वसामान्यांच्या आर्थिक गणित कोलमडण्याची भीती व्यक्त केली जाते. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी सत्यम गवळी, कन्नड.